नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातेवाईकांना दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले। राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यावर असताना वीर सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। राहुल गांधी यांना न्यायालयाने 9 मे 2025 रोजी हजर राहण्यास सांगितलंय। पुणे जिल्ह्यातील पाणंद रस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, तसेच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं कामही वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं, अशी सूचना उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय। जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता देऊन डिसेंबर अखेर कामे पूर्ण करावीत, असंही त्यांनी सांगितलंय। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया लवकरच येत्या 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर किसनराव लक्ष्मणराव सीताराम काची फाउंडेशन आणि श्रीराम भक्त विनायक काची यांच्या 11,000 आंब्याचा ट्रक श्री क्षेत्र अयोध्याकडे रवाना केला गेलाय। यावेळी आमदार हेमंत रासने यांनी पूजा करून 11,000 व इतर फळं असलेला ट्रक भगवा झेंडा दाखवून राम जन्मभूमी अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केलंय। पुणे महापालिकेने महात्मा फुले पेठ परिसरातील महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे प्रस्तावित एकत्रीकरण आणि विस्तारासाठी भूसंपादनावर देखरेख करण्यासाठी 14 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। काल पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केलाय। पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आणि वरदान ठरणाऱ्या वज्राची निर्मिती पुण्यातील निरंतरा या संस्थेने केली आहे। वज्राचे उद्घाटन येत्या 8 मे रोजी पुण्यात होणार असल्याचं निरंतरा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। संस्था आणि कंपन्यांना वज्राची मोलाची मदत होणार असल्याचं सांगत त्यांनी कार्बन उत्सर्जन, ऊर्जा वापर अति प्रमाणात होत असून वज्र हे त्यावर पर्याय ठरणार असल्याचंही सांगितलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून याबाबतच्या मान्यतेचे पत्र काल आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आलंय। यंदापासून BSc नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू होत असल्यानं बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत देह विक्रीच्या औपचारिकतेमुळे मृतदेह सोडण्यास 8 तासांचा विलंब झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या कुटुंबियांनी केल्यानंतर पुणे रुग्णालयात तणाव निर्माण झालाय। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार काल पहाटे 1:30च्या सुमारास योजनेअंतर्गत उपचार घेत असताना रुग्णाचा मृत्यू झालाय। तथापि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियाला सांगितलंय की बिल प्रक्रिया सकाळी 8:30 नंतर सुरू होऊ शकते, ज्यामुळे सकाळी 9:30च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली। पुणे पोरच्या अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या मुलाच्या आईच्या आज तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने तिला अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर 4 दिवसांनी तिची सुटका झाली आहे। तर रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल प्रकरणात अटक केलेल्या 10 आरोपींपैकी ती पहिली आहे जिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। कुस्तीच्या आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी बसवण्याच्या कारणावरून चौघांना काठी दगडाने मारहाण करण्यात आली आहे। हवेली तालुक्यातील बुरके गावात ही घटना घडली असून या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणी संतोष महादूप पवळे यांनी लोणीकंद पोलिसांना फिर्याद दिली आहे। पुण्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावातील अल्पवयीन 12वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर एका नराधमानं अल्पवयीन मुलीला शेतात नेत तिच्यावरती 2 वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी व गावकऱ्यांशी संवाद साधून आरोपीचे चार्जशीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।